रत्नागिरीमध्ये राकेश गुडेकर काय परिस्थिती आहे जी आपण बघितली आहे, इतरत्र स्थिती आहे तशीच स्थिती आहे का की काही यापेक्षा वेगळ्या अडचणी येत आहेत? विनोद सर, रत्नागिरी जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत मात्र काहीशी वेगळी परिस्थिती आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 40% अधिक वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे, अशी माहिती रत्नागिरी परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 2,11,000 वाहन आहेत ज्यांना HSRP नंबर प्लेट ची आवश्यकता आहे, जी यापूर्वी खरेदी केलेली आहेत 2015 पूर्वी. अशांना HSRP नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. अशी वाहनं जवळपास 2,11,000 आहेत आणि यापैकी जवळपास 95,500च्या आसपास वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे. तर जवळपास 31,000 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी बुकिंग देखील करण्यात आलेली आहे. आणि हा ज्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे HSRP, हा आकडा जवळपास 40%हून अधिक आहे. आणि जवळपास 31,000 वाहनं जी आहेत त्यांनी बुकिंग केलेली आहे, त्यांना देखील पुढच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये ही HSRP नंबर प्लेट जी आहे ती बसवली जाईल. त्यामुळे हा आकडा जो आहे तो समाधानकारक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणी आहेतच, कारण वेबसाईट असेल, वेबसाईटचा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला मिळतो. पण तरी देखील आपण पाहायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 27 फिटमेंट सेंटर आहेत आणि या सर्व सेंटरवरती मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी आपल्या वाहनासाठी HSRP नंबर प्लेट साठी नोंदणी केलेली आहे. अडचणी असल्या तरी देखील रत्नागिरी जिल्ह्यात मात्र इतर राज्याच्या तुलनेत मात्र रत्नागिरीत वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनोद सर, अगदी राकेश, रत्नागिरीमध्ये तशी म्हटली तर समाधानकारक परिस्थिती आहे, कारण जवळपास 60 ते 70% HSRP नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. काहींच्या लावून झालेल्या आहेत, अजून काही लावणं बाकी आहे. मात्र 60 ते 70% काम पूर्ण झालं. रत्नागिरीमध्ये फारशा अडचणी येताना दिसत नाही.